सध्या राष्ट्रवादीमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे का असा प्रश्न विचारला जातोय। ते काय विचारलं जातोय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेलांची भेट घेतली। पटेलांची भेट घेऊन सुनेत्रा पवार निघाल्या। दिवसभर सुनेत्रा पवारांसोबत प्रफुल्ल पटेल नसल्यानं चर्चा सुरू झाल्या होत्या। प्रफुल्ल पटेल तटकरेंनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र TV9च्या हाती। पत्रात अध्यक्षाप्रमाणे कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार असल्याचा उल्लेख। तटकरे पटेलांचं 16 फेब्रुवारीचं हे पत्र ग्राह्य धरण्यासाठी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचं समोर। तटकरे पटेलांच्या पत्रावर सुनेत्रा पवारांची नाराजी। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात 2च पदांचा उल्लेख। सुनेत्रा पवारांचा अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख। तटकरे पटेलांच्या नावापुढे पदाचा उल्लेख नाही। प्रफुल्ल पटेलांसंदर्भातील प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नकार। घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्या का असा पत्रकारांचा सवाल होता। भविष्यात राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेचे 25 ते 30 आमदार भाजपामध्ये विलीन होतील। पक्षाच्या अस्तित्वासाठी विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही। संजय राऊतांचा मोठा दावा। कोणत्या पक्षातील नेते कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळी कळेल। काही आमदार त्या बाजूने जातील याची शक्यता नाकारता येत नाही। दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार भाजपात जातील या संजय राऊतांच्या विधानावर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। मंत्री हसन मुश्रीफांनी संजय राऊतांचा दावा खोडून काढला। राष्ट्रवादीचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही। हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। आधी चर्चा झाल्याचं नाकारत होते, आता चर्चा झाल्याचं म्हणतायत। विलीनीकरणावर चर्चा झाली होती, काही गोष्टी ठरल्याही होत्या। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा। विलीनीकरणासंदर्भातील चर्चेचा मी साक्षीदार, शशिकांत शिंदेंची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात हीच माझी इच्छा। विलीनीकरणाच्या चर्चांवर योगेंद्र पवारांचं वक्तव्य। 6 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज जो आहे 6 एप्रिलला जो आहे तो दाखल करणार असल्याची माहिती आहे। तर आता पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9। शिंदेच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे खासदार उपस्थित। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांकडून डिनरचं आयोजन। खासदार नागेश अष्टीकर, संजय देशमुखांची उपस्थिती। ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा सुरू। कुणी जेवायला बोलावलं तर जाण्यात गैर काय, कुणीही खासदार नाराज नाहीये। स्नेहभोजनाच्या गेलेल्या खासदार नागेश पाटील अष्टीकर यांची प्रतिक्रिया। प्रतापराव जाधव मंत्री आहेत, संबंध ठेवावे लागतात जिथे कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, अष्टीकरांचं स्पष्टीकरण। पक्षाचं चिन्ह स्थगित होईल नाहीतर मूळ शिवसेनेला मिळेल म्हणून सुनावणीसाठी चालढकल करतायत संजय राऊत यांचं वक्तव्य। तर जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। भाजपात विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू। भाजपच्या वाट्याला येणाऱ्या 4 जागांसाठी केशव उपाध्ये, माधवी नाईक, राम सातपुते, रणजित सिंह निंबाळकरांसह आणखीन काही नेते इच्छुक, सूत्रांची माहिती। येणाऱ्या काळात भाजप आणि काँग्रेस 2च पक्ष राहील अशी परिस्थिती। युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणांचं वक्तव्य। खासदार राघव चड्डा यांना मोठा धक्का। आपकडून राघव चड्डा यांची राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचलबांगडी। राघव चड्डा हे जनमानसामध्ये लोकप्रिय होत असतानाच आम आदमी पक्षाकडून कारवाई। चड्डा यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती। पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांना थेट 5 वर्षांची मुदत। 2.5 वर्षांच्या आशेवर असणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड। भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। लाडकी बहीण योजनेमध्ये 71 लाख महिला अपात्र। गेल्या 20 महिन्यामध्ये सरकारनं केलेले तब्बल 21,000 कोटी पाण्यात। मार्च अखेर झालेल्या पडताळणीतून धक्कादायक आकडेवारी समोर। 16, 17, 18 एप्रिलला संसदेचं विशेष अधिवेशन। महिला आरक्षण संशोधन बिलासंदर्भात बोलावलं अधिवेशन। 3 दिवस चालणार अधिवेशन। आता बघा दिवसभरातील राजकीय टॉप 9 ला। कोणत्या बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्या याची चौकशी करा, सुषमा अंधारेंची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो होता असं सांगितलं जातं। या प्रकरणामध्ये चाकणकरच नाही तर अनेकांचा समावेश, अंधारेंचा आरोप। दीपक केसरकरांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी। केसरकरांनी राजीनामा दिला नाही तर जिल्ह्यात फिरू देणार नाही, उपरकरांचा इशारा। भुंदूखराच्या प्रकरणामुळे केसरकरांचं खरं रूप समोर आलं, उपरकरांचा आरोप।
रायगडच्या रोहामधील कर्मा कन्स्ट्रक्शन LLP प्रकल्पामुळे वाद. रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकर आणि आकाश चौधरीची भागीदारी असल्याचं उघड. तहसीलदारांकडे निवेदन देत प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मनसेची मागणी. राज ठाकरेंनी उद्या नवनियुक्त जिल्हा संपर्क अध्यक्षांसोबत बैठक ठेवली आहे. सकाळी 11 वाजता शिवतीर्थावर ही बैठक होणार आहे. विविध विषयांवरती राज ठाकरे आढावा घेणार आहेत. सर्वच पक्ष महायुतीचे घटक आहेत. भाजपामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये. नवनीत राणांचं सुषमा अंधारेंना आवाहन. तर नवनीत राणांनी स्वतःची निष्ठा तपासावी. अंधारेंचं राणा यांना प्रत्युत्तर. बारामती राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांचं वक्तव्य. बारामतीसाठी 6 अर्ज तर राहुरीसाठी 4 अर्ज आलेले आहेत. सकपाळांची माहिती. चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या सभागृहामध्ये सत्ताधारी विरोधक नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची. शहरामध्ये नमो गार्डनच्या प्रस्तावित जागेवरून वाद. परिषदेच्या अध्यक्षांनी घेतलेल्या ठरावाला भाजपचा विरोध. शरद पवारांकडून महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला मोठी मदत. पवारांकडून हर्षवर्धन सदगीरसाठी 12 लाख आणि क्रीडा संकुलासाठी 25 लाखांचा धनादेश सुपूर्द.